राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नृत्य हाच श्वास, नृत्य हाच प्राण, तोच मार्ग आणि तेच गंतव्य असणाऱ्या कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या नृत्यमय जीवनाची ही गाथा. आपल्या प्रतिभावान निर्मितीमधून आणि नृत्य तपस्येतून भारतीयच नव्हे तर विदेशी नृत्य क्षेत्रातही आपली नाममुद्रा कोरलेल्या या श्रेष्ठ कलावतीच्या प्रौढ प्रगल्भ तरीही नर्मविनोदी शैलीतून ही गाथा वाचणं म्हणजे आपली रसिकता समृद्ध करणं. लय, नाद, ताल यांच्यामध्ये सार्थक सापडलेल्या या कलावतीच्या आत्मचरित्रात आपल्याला गेल्या 5 दशकांची सांस्कृतिक स्पंदनही जाणवतील. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या नृत्यमय जग, नर्तनाचा धर्म या शमा भाटे यांच्या आत्मचरित्रातला निवडक भाग आता आपण ऐकणार आहात अपर्णा जोग यांच्या आवाजात. नृत्य माध्यमाच्या आंतरिक गरजा. 70-80च्या दशकातले कार्यक्रम बहुतेक एखाद्या संस्थेच्या हॉलमध्ये व्हायचे. थिएटरचा व्यावसायिक रंगमंच षटीसामासीच मिळायचा. म्युझिक सर्कलच्या द्वारे श्रद्धांजली समारोहात वगैरे कार्यक्रम व्हायचे. शास्त्रीय संगीताचे 1-2 कार्यक्रम व डान्सचा एखादा आयटेम असं स्वरूप असायचं. थोडक्यात म्हणजे नृत्य शास्त्रीय संगीताच्या धर्तीवरच पेश केलं जायचं. नृत्य या माध्यमाच्या स्वतःच्या काही गरजा आहेत हे कोणाच्या गावीच नसायचं. नृत्याला योग्य असा रंगमंच पाहिजे, दोघींच्या जुगल नृत्यासाठी ऐसपैस जागा पाहिजे, पायांचा आवाज प्रेक्षकांना ऐकू जाईल अशी मजबूत सपाट जमीन पाहिजे, मागे गडद रंगाचा पडदा पाहिजे. अशा मागण्या करण्यासारखी परिस्थिती नव्हती. अशा मागण्या केल्या असत्या तर कार्यक्रमच झाले नसते. अशा वेळी शमाचा नवरा सनत तिला टोकायचा, म्हणायचा, तुमची वेशभूषा कोणत्या रंगाची, ती बॅकग्राऊंड कोणत्या रंगाची, त्यावर ते लाल निळ्या अक्षरातलं बॅनर, रंगीबिरंगी धेडगुजरी दिसतं सगळं. मग तुमच्या डान्समधल्या लाईन्स काय कपाळ दिसणार. वेशभूषेचा रंग आणि स्टाईल ठरवताना रंगात आणि पोशाख शैलीत एकसूत्रता असली पाहिजे, परंपरेचे संदर्भ विसरून चालणार नाहीत इत्यादी मुद्दे त्या दोघी विचारात घेत असत. त्यामुळे वरवर पाहता अवकाश आणि फ्रेमबद्दल अनास्था आहे असं वाटलं तरी वास्तवात तसं नव्हतं. परंतु ही विसंगती बदलण्यासाठी ठोस काही करणंही त्यांच्या हातात नव्हतं. जसं उपलब्ध असेल तसं स्टेज आणि वातावरण आजही गोड करून घ्यावं लागतं. फोन करणं, फोटोज पाठवणं, ईमेल पाठवणं अशा सर्व काही सुविधा असूनही तडजोडी कराव्या लागतात. मग कलाकाराला आल्या परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे अशा तत्वज्ञानाचा आधार घेऊन स्वतःची समजूत काढायला लागते. तथापि नृत्य म्हणजे अवकाशात उभी राहणारी चित्रांची मालिका असते. नृत्य कलाकाराला चित्रकारासारखी नृत्यातली प्रत्येक फ्रेम अर्थपूर्ण आणि सुंदर करता आली पाहिजे हा विचार त्या वेळेपासून मनात पक्क घर करून राहिला. नृत्यबंधाचं नातं. राजनची आणि शमाची मैत्री 40-45 वर्षांनंतरही ताजीतवानी आहे. याचं कारण एकच, आम्हाला जोडणारा नृत्य संगीताचा चैतन्यमयी धागा. सहजी न आटणाऱ्या नृत्यबंधांच्या, लय सूररेखांच्या अलौकिक शक्तींनी आणि त्यामुळे मिळणाऱ्या प्रगल्भतेनं आम्हाला सदैव जोडून ठेवलं. लयसुरातून मिळणारा आनंद निखळ बावनकशी असतो. शेजाऱ्याला मर्सिडीज मिळाली म्हणून कधी कुणाला आनंद होत नाही, पण गाण्या बजावण्याचं तसं नसतं. रेडिओवर, टेलिव्हिजनवर चोख सूर ऐकू आला तर मनाची अभ्र दूर होतात. या आनंदाला स्वचं आवरण नसतं म्हणून हा आनंद निर्मळ, आरसपानी, शुद्ध. त्यावेळी राजनचं घर ही एकमेव जागा शमाला रियाजासाठी उपलब्ध होती. त्यामुळे त्या जागेशी तिचं आंतरिक नातं जुळलं. सरावाला उभं राहिलं की समोर विस्तीर्ण रिकामा पैस दिसायचा. दृष्टिक्षेपाच्या मर्यादेत एकही इमारत नव्हती. सदैव मोकळी हवा खेळत असायची. आजूबाजूला मुलांचा किलबिलाटही असायचा. गर्दी नाही, गोंगाट नाही, अशी आदर्श जागा. राजन बोटीवर गेली असली तरी ती जागा शमाला वापरायला मिळायची.
नृत्य करणाऱ्या व्यक्तीला रियाज करायला स्वतःची जागा नाही, हे सत्य कसं काट्यासारखं खुपतं हे शमानं चांगलंच अनुभवलंय. पळणाऱ्याचे पाय कापल्यासारखी पांगळी स्थितीही. त्यावेळेपासूनच तिनं निश्चय केला होता, कुठल्याही कलाकाराला रियाजासाठी, सर्जनशील कामासाठी तिची जागा विनाशुल्क उपलब्ध असली पाहिजे. म्हणूनच पुढे नादरूपच्या जागेत अनेकांनी गाणं बजावणं केलं. जागेला, भिंतींना लयीचा, स्वरांचा मुलामा चढवला. राजनच्या घरी रियाजाची घडी बसवण्यासाठी ठेका, नगमा, कोण धरणार, गाणार कोण, कार्यक्रमांसाठी सुरेशजी, रमेशजी आदी श्रेष्ठी येत असत. पण रोजच्या रियाजाचं काय? नगम्या ठेक्याची मशीन अजून बाजारात आली नव्हती आणि रोजची गरज तातडीनं सोडवणं भाग होतं. शिवाय उपज करायचा चस्का होता, नवीन करत राहायचा निश्चय होता. ते पडताळून पाहायला संगतकारांचा स्थानीय संचही फार फार महत्वाचा होता. ती निकड सोडवली पंडित आप्पासाहेब जळगावकरांनी. त्यांनी पिंपळकर नावाच्या एका तरुण मुलाला ठेक्यासाठी पाठवलं. पिंपळकरांनीही वर्षानुवर्ष न कंटाळता आनंदानं ठेका लावला. भविष्यातल्या सर्व मनोरथांचा भक्कम पाया म्हणजे या काळी झालेला रियाज, विचार, चर्चा, मनन आणि चिंतन. त्या काळच्या सगळ्या दिग्गजांबरोबर आप्पा वाजवत असत. संगतकार म्हणून ते कलाकार प्रिय होते. लयसुरांवर त्यांची हुकूमत होती आणि दुसऱ्यांच्या रंगात रंगून जाण्याची खुबीही त्यांच्याकडे होती. नित्य हार्मोनियम काढून संगीताच्या विचारातच बुडालेले असायचे. रोहिणीताईंकडे ते नियमित वाजवायचे. रोहिणीताईंचं नृत्य शमा भारावून एकटक बघत असे. आप्पांनी तिला बजावलं, नृत्य काय एकटं उभं राहतं? आम्ही काय वाजवत आहोत तिकडे सुद्धा लक्ष दे. वेळीच असं सावध करण्याबद्दल आप्पांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. छोट्या मोठ्या कुणाही कलाकाराबरोबर संगत करायला आप्पा कधीही मागे पुढे बघत नसत. एवढंच नव्हे, बिदागीबद्दल चुकून बोलत नसत. स्वतःच्या नियमांनुसार आणि स्वतःच्या पद्धतीने ते आयुष्य जगले आणि येणाऱ्या पिढ्यांना खूप काही शिकवून गेले. तेव्हा केलेल्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे दिल्लीचा कथक केंद्राचा परीक्षा घेणारा. साल असेल 1978. राजन आणि शमा त्यावेळी नवीन नवीन जुगल कथक करत होत्या. दिल्लीला कार्यक्रम करायचं चांगलंच दडपण आलं होतं त्यांच्यावर. त्यात सुरेशजी येऊ शकणार नाहीत असं अगदी आयत्या वेळी कळलं. त्यामुळे नव्या तबला वादकाबरोबर नाचायचं वाढीव टेन्शन. त्यावेळी त्या द्रुतरूपक या 7 मात्रांच्या तालात नाचत असत. आपली एखादी वैशिष्ट्यपूर्ण रचना कथकच्या बालेकिल्ल्यात सादर केली पाहिजे अशी त्यांची मानसिकता. पण नव्या तबला वादकाबरोबर अनवट काही मांडण्याचं धाडस म्हणजे जोखीमही. ही रचना मांडण्यासाठी त्यांनी भरपूर पूर्वतयारी केलेली असल्यामुळे आयत्या वेळी आराखडा बदलू नये असंही वाटत होतं. मग एका दिवसाच्या रिहर्सलच्या जोरावर श्रीयुत गोविंद चक्रवर्तींच्या तबला संगतीत त्यांनी द्रुतरूपक केला. त्यावेळी फारशी चर्चा कानावर आली नाही. पण पुढे अनेक वर्ष दिल्लीकरांनी त्या रचनेचा वेळोवेळी उल्लेख केला. उपयोग काय? तोपर्यंत जुगल कथकनं शेवटचा श्वास घेऊन सुद्धा अनेक वर्ष लोटली होती. एकदा त्या दोघी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर रायपूरला गेल्या होत्या. एका मोठ्या झाडाच्या पारावर स्टेज बांधलं होतं. छान होता परिसर. छोट्या गावात खच्चून प्रेक्षक वर्ग येतो, कारण तिकडे पुण्या मुंबईसारखे उठसूट कार्यक्रम होत नाहीत. कार्यक्रम रंगात आला आणि पावसाला सुरुवात झाली. थेंब थेंब करत वर्षाव सुरू झाला. पावसातही लोक उभे, कोणीही हालायला तयार नाही. पण स्टेजच जेव्हा ओलं कच्च झालं तेव्हा कार्यक्रम थांबवणं भाग पडलं. त्यावेळच्या कार्यक्रमात स्वतः सुरेशजी तबल्यावर असल्यामुळे संगीताचा पक्ष भक्कम होता हे वेगळं सांगायला नको. शिकवताना जेवढे काटेकोर असायचे तेवढेच रंगमंचावरही. टसचं मस झालेलं त्यांना खपायचं नाही. स्टेजवर थोडं टाकलं सांडलं म्हणतील, सांभाळून घेतील तर बरं असं त्या दोघींना वाटायचं. मानसिक ओढाताण व्हायची. लयीचं जू मानेवर घेऊनच अखंड वावरायला लागायचं. सुरेशजी फार तळमळीनं शिकवायचे. त्यांना जे काही ज्ञात होतं ते सर्व समोरच्याला आलं पाहिजे म्हणून जमीन आसमान एक करायचे. हे सततचं दडपण त्या दोघींना हतबल करायचं.
पुन्हा उठून कामाला लागण्यासाठी मनाची सारी ताकद दरवेळी गोळा करायला लागायची. मात्र एखादी गोष्ट चांगली जमली की सुरेशजी उत्स्फूर्त दादही तेवढ्याच जोमानं द्यायचे. दाद वाढवायला तेवढं पुरेसं होतं, कारण सुरेशजी म्हणजे अभिजातता, दर्जा, संगीतात्मता मोजण्याचा मापदंड. उपजसाठी असा अप्रतिम ठेका द्यायचे की नाचणाऱ्याला 100% सुकून, चैन, एकाग्रता, स्वास्थ्य मिळण्याची खात्री. संगीतातले संत गजानन बुवा. पुण्याला आले की सुरेशजींचं वास्तव्य राजनच्या घरीच असे. दिवसेंदिवस तासनतास ते शिकवत असायचे. त्यांना कुणी थकलेलं, कंटाळलेलं पाहिलेलं असणं अशक्य. अनेक बुजुर्ग मंडळीही त्यांच्यामुळे राजनच्या घरात राहायला आली. पंडित गजानन बुवा जोशी आणि उल्हास कशाळकरही एकदा आले होते. काय कसं काय असा जुजबी प्रश्न विचारून झाला की दुसऱ्या क्षणी गजानन बुवा, काय शिकलीस नवं, म्हणून दाखव, करून दाखव असं म्हणायचे. मनानं, विचारानं, शरीरानं केवळ संगीतातच राहणारे संगीतातले संतच म्हणायला हवं त्यांना. बुवासाहेब म्हणायचे, बोल म्हणताना प्रत्येक शब्द, प्रत्येक तुकडा ठासून म्हणू नकोस. स्वतःच्या दमसासाचा अंदाज घेऊन श्वासाचं नियमन करायला शिक. श्वास संपल्यामुळे समेवर येतानाच ढेपाळलीस तर कसं चालेल. कथक नर्तक 1-2 मिनिटांचा तुकडा खणखणून नाचतात आणि लगेच पढंत करायला माईक समोर येतात, तेव्हा धाप लागणं स्वाभाविक असतं. ती धाप बघणाऱ्याला कलाकाराची त्रुटी वाटू शकते. पढंत करताना श्वासावर नियंत्रण ठेवून समेवर कसं यावं याचा मूलमंत्रच बुवासाहेबांनी दिला. उल्हासजींची बुवासाहेबांकडची तालीम पाहण्याचा अभूतपूर्व योग त्या काळात अनेकदा आला. काय वर्णावा तो अनुभव. उल्हासजींसारखा बुद्धिवान, निष्ठावान शिष्यही विरळा आणि गजानन बुवांसारखा संगीताच्या ज्ञानाचं भांडार खुलं करणारा गुरुही विरळा. राजन आणि शमा जिथे जिथे कार्यक्रम करत असत, तिथे तिथे प्रेक्षकांचा, आयोजकांचा, कलाकारांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळायचा. पण आयोजकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे वगैरे विचारांपासून त्या कोसो दूर होत्या. त्यावेळी दिल्ली, अहमदाबाद, कलकत्ता इथल्या समवयस्क नर्तकी कुठे कुठे नाचल्याचं कानावर यायचं. या दोघी मात्र आपलंही नशीब कधीतरी उजळेल या आशेवर विसंबलेल्या. रोहिणीताईंशी असलेला दुवा निखळलेला, त्यामुळे दिल्लीशी असलेला संपर्काचा धागाही तुटलेला. राष्ट्रीय पातळीवर नाव कमवायचं असेल तर दिल्लीशिवाय पर्याय नाही, असं पंडित मोहनरावजींनीही एकदा सांगितलं होतं. पण ते साधायचं कसं याबद्दल या दोघींना तिळमात्र कल्पना नव्हती. कथकच्या फेस्टिवल्समध्ये किंवा देशभर होणाऱ्या शासकीय फेस्टिवल्समध्ये त्यांना कोण बोलावणार होतं. मुळात त्यांचा डान्सच कुणी पाहिलेला नव्हता. बरा वाईट तर दूर राहिलं. फिनिक्स पक्षी मातीत नाक खुपसून बसतो आणि त्याला सभोवतालचं भानच नसतं, तसं त्यांचं झालं होतं. दिल्लीहून कुणी पुण्याला आलं की हमखास विचारायचं, क्यों शमा, डान्स छोड दिया. कल्पना करा, रोज 7-8 तास रियाज करणाऱ्या व्यक्तीच्या मनाला अशा प्रश्नानं किती इंगळ्या डसल्या असतील. नृत्यमय जग, नर्तनाचा धर्म या शमा भाटे लिखित पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये, ओळखीच्यांमध्ये नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्म्ससह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2025ची प्रस्तुती आहे.